स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। दुधोंडी येथे मध्यरात्री छत्रपती संभाजीराजांचा पुतळा बसवला। पोलीस फौजफाटा गावात दाखल, प्रशासन अलर्ट मोडवर। तुम्हाला हाडांचा त्रास आहे, विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय? मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल। आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉइंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल, सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध। तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे। आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, विटा। पलूस तालुक्यातील दुधोंडी येथे अज्ञात लोकांनी मध्यरात्री छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवला। हा प्रकार सकाळी निदर्शनास आल्यानंतर तेथील लोकांनी याला विरोध केला। या प्रकारानंतर गावात तणावपूर्ण वातावरण झाले। कुंडल, पलूस व तासगाव पोलीस स्टेशन मधील अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले। प्रशासनातर्फे प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी या ठिकाणी हजेरी लावली। हा पुतळा बसवल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली। उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्यासह पोलिसांनी दोन्हीकडील लोकांना शांततेचं आवाहन केलं। अखेर बऱ्याच वेळानंतर दोन्हीकडील लोकांनी ग्रामपंचायत इथे एकत्र येऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। यावेळी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते। नाही पण तुम्ही हाय स्टेबल ठेवा। तुम्ही आता मोजणी करायच्या अगोदरच काढायला लागले नाही ना। पण आता ज्या लोकांनी बसवलाय बघा साहेब, मोजणी करूया। कायदेशीर तर आता ही ग्रामपंचायतीची जागा आहे, कुठल्या वैयक्तिक मालकीची जागा नाही, कुठल्या समाजाची जागा नाही। उतारा तुमचाच। आता ज्या महाराजांच्या ज्या कार्यकर्त्यांनी इथं मूर्ती बसवलेली आहे, त्या मूर्ती बसवलेली आमचं फक्त एकच मत आहे की मराठा समाजाच्या वतीनं ती मूर्ती हलवू नका। कायदेशीर प्रक्रिया जी आहे, जी काय करता येते त्यात जर आम्ही दोषी कोटी जर आढळली तर त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ। पण सध्या परिस्थितीला आत्ता त्याची हलवण्याची विटंबा करण्याजोग आहे। विटंबा करण्यास नाही, बघा कसं साहेब, तुमच्या भूमिकेनंतर ज्या लोकांनी त्यांना सपोर्ट काय पूर्ण ह्या मूर्तीला बिल्डिंग करून घेतली। बिल्डिंग कशाला केलं? पुतळा ह्याचा नाही, धातूचा नाही पुतळा, मेटलचा नाही पुतळा। नट किती राहतात? नटावर राहील का बोलता तुम्ही? राहत नाही। आम्ही त्याच्यासाठी आता हे करायला पूर्ण बांधून हे आपली आता प्रोसिजर पूर्ण झाली की इथं बांधून करत चेक करणारा नाही। मग आम्ही तेच म्हणतोय की जोपर्यंत करू नका, तुम्ही पुतळा कुठं ठेवायचा फक्त आम्हाला सांगा। आम्ही प्रशासनाला विनंतीच करतोय मागादरनं की सदरचा पुतळा हा चला त्या महाराजांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी बसवलाय, ठीक आहे, पण आत्ताच्या घडीला तो हलवणं हा मला सांगा। उद्या ह्या पुतळ्याचं थोडं जरी काय झालं, विटंबना झाली, आता हे पीओपीच आहे, ऊन वारा पावसानं जरा काय झालं त्याला जबाबदार कोण? जबाबदारी घेणार। अरे पीओपीची जबाबदारी तुम्ही घेताय। आज मेटल राहीना, पीओपी जबाबदारी काय बोलताय तुम्ही? अरे नाही, मुळात पुतळ्याला मी मागाशी पण काय म्हणलं, सकल मराठा समाजातली जी तरुण मंडळी आहेत त्या आम्ही त्या पुतळ्याची दखल घेतो, 100% दखल घेतो। एवढी तुमची जबाबदारी आहे, तेवढं मराठा म्हणून माझी पण जबाबदारी आहे। आम्हाला तुम्हाला आमच्या समाजाच्या म्हणजे आमची पण तेवढी जबाबदारी आहे महाराजांच्या पुतळ्याचे संरक्षण करायची, आणि त्यासाठी आम्ही इथं आलोय। 100% का पुतळ्याचा आम्हाला विरोध आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत म्हणून नाही, जेवढं तुम्हाला त्याची जबाबदारी आत्मीयता आहे तुमच्यापेक्षा आमची जास्त जबाबदारी आहे। तुम्ही ठरवायचं, तुम्ही बोलताय।
आज रोजी काय होईल? आज रोजी परवानगी नाही, ते काहीच केलेलं नाही. ग्रामपंचायत काय करू शकतो ते सांगितलं तर आम्ही करतो. तुम्ही आदेश द्या, आदेश पाळतो. आदेश म्हणण्यापेक्षा परवानगीनं बसलोय असं सगळ्या प्रशासनाचं मत आहे ना. 100% विनंतीपूर्वक सगळे सांगताय. आपण पंचायत जरी बॉडी जरी गेलो हात लावला तरी आम्हाला हात लावून द्यायला. म्हणजे आमचं पण आमची बी अडचण काय झाली की आमची जरी गेलो तर आम्हाला पण हात लावून द्यायला. आता तुम्ही आम्हाला आदेश दिला काय की करून त्याची देखभाल किंवा आणि काय मजबूतीकरण काय एका दिवसात आम्ही करून त्याची पंचायत मुळात मॅडम परवानगी नंतरचा तो प्रश्न येतो. आज रोजी परवानगी आहे का? मग तुम्ही मला सांगा, परवानगी नसेल तर ती गोष्ट, एखादी कुठल्याही गोष्टीची परवानगी नसेल तर ती गोष्ट अधिकृत आहे का? मला मॅडम काय म्हणायचं आहे, परवानगी हा विषय पुतळा नाही, बसवायच्या मला अगोदरचा माझ्या होता. प्रश्नाचं आधी उत्तर द्या. आता अधिकृत आहे का ते सांगा. जर एखाद्या गोष्टी, हीच गोष्ट असं नाही, कुठल्याही गोष्टीला जर परवानगी नसेल तर ती अधिकृत आहे. कायदा नावाची आपली गोष्ट आहे की नाही? कायदा मॅडम दोन सुव्यवस्थेचा गोष्टी विषय आहेत. आता प्रामाणिक बोलूया आपण. हां. म्हणजे कायदा हा फक्त आमच्या दुदंडीलाच का असं तुमचं मत आहे? कायदा दुदंडीलाच का? तुम्ही दोन-तीन पलूस- ठिकाणी पलूसला घेतलं, जो पुतळा तिथं उभा काय केला, केलं, तिथं तिथं काय तुमचा तुम्ही कायदा कायदा सुव्यवस्था बरं, तिथं आहे. तुम्ही आम्हाला लेखी मागताय तसं मी आता प्रशासनाला लेखी मागू की तिथं बसतं इथं का बसत नाही? हा, तिथं बसतं असं आणि तिथं बसवा. कुठला काढा? दरवेळेला आमच्या समाजाचा विषय आला की तुम्ही अग्रेसिव्ह होताय. असं का? म्हणजे आता किती मी तुम्हाला पलूसच्या विषयात मॅडम बाबा मी स्वतः- आम्ही काय समाज म्हणून तुमचा भाग नाही का रे? नाही, का नाही, असं नाही, बोलताय? नाही, तसं तुम्ही काय डायरेक्ट कसं केलंय माहितीये का, ही प्रशासन इकडच्या बाजूला आणि तुम्ही तिकडच्या बाजूला हे असं तुम्ही भावना केली. नाही, नाही, आम्ही तसं नाही. आमचं काय आहे, हे काय आहे तुम्हाला सांगतो. एक तर पुतळा आहे तो मजबूत असावा, त्याची कुठली विटंबना होणार नाही अशा परिस्थितीत आता असावा. तुम्ही आम्हाला नियम अटी पंचायतीला द्या, अहो, पंचायतीला आदेश द्या, ते 100% पूर्ण करून घ्या. जबाबदारी पंचायतीची आमची. अहो, एका दिवसात करून घेतो. आम्ही कायदा इथं आलो नावाची नाही. गोष्ट आहे का? नाही, नाही. मी साहेब तुम्हाला काय सांगतो, तिची जी देखभाल घ्यायची देखभाल नाही नाही जी आर फार मोठा मॅडम तो काय तिने त्याला जर- यात फक्त डोळ्यात जर म्हणलं त्याला त्याला साईडला करायचं. काय झालं? कोर्टाच्या वेळी झालेलं आहे. एक घटना अशी घडलेली आहे. ठीक आहे बघा, काय झालं? अज्ञात बसवलंय पण आता काय करायचं? नाही मग तुम्ही तुमची जबाबदारी घ्या. काय झालं तर आम्ही सर्वस्वी जबाबदार आहे आणि जर उद्या कायदा सुव्यवस्था झालं तर तुम्ही नाही जबाबदार. ना, वैयक्तिक ग्रामपंचायतीच्या ऐवजी सकल मराठा समाज तुम्हाला आश्वासन तुम्हाला नाव पाहिजेत ना. देतो की असं पण सकल मराठा समाजाचं आहे. कोणी काय माझ्यावर परत- ऐका साहेबांचं मत काय आहे की सकल मराठा समाजाच्या वतीनं ह्या पुतळ्याची देखभाल दुरुस्ती तिची विटंबना होणार नाही, तिची नावं देऊन तुम्ही सह्या करणार का? मोबाईल नंबर सकट देतो. ऐका मी अरविंद माने, गट विकास अधिकारी पंचायत समिती पलूस, जिल्हा सांगली. दुदंडी गावामध्ये रात्रीत अज्ञात लोकांनी जो काही संभाजी महाराज यांचा पुतळा उभारलेला आहे याबाबत तालुका प्रशासनाचे तहसीलदार मॅडम, मी स्वतः, आमच्या कुंडल पोलीस स्टेशनचे PI साहेब, त्याचबरोबर DYSP साहेब, सर्वजण या ठिकाणी सकाळपासून ग्रामस्थांना शासन निर्णय 2017 नुसार पुतळा उभारण्याच्या बाबतीत ज्या काही अटी शर्ती आहेत त्याची पूर्तता करून ते पुतळा उभारावा. तोपर्यंत सदरचा पुतळा हा ग्रामस्थांनी, शिवभक्तांनी सन्मानपूर्वक विधिवत पूजा करून तो पुतळा आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये बंदिस्त ठिकाणी ठेवावा. सर्व परवानग्या घेतल्यानंतर मग त्यानंतर सदरच्या पुतळ्याची उभारणी करावी असं प्रशासनाची भूमिका आम्ही त्यांच्या पुढे मांडली. यामध्ये जे काही शिवभक्त आहेत, जे त्यांनी स्वतःहून अग्रेसर भूमिका घेऊन तो बसवलेला पुतळा काढायचा नाही, यामध्ये ज्या अज्ञात लोकांनी बसवला त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा किंवा आमच्यावर गुन्हे दाखल करा. आम्ही यामध्ये तो पुतळा आपल्याला प्रशासनाला हलवून देणार नाही. गावामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे आणि त्यास प्रशासन जबाबदार राहील अशा पद्धतीनं त्यांची चर्चा यामध्ये झाली. सकाळपासून 2-3 वेळा DYSP साहेब, आम्ही सर्व प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी त्यांना विनंती करतोय. त्यानंतर आम्ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेलो. तिथं गेल्यानंतर या गावचे जो मागासवर्गीय समाजाची काही मंडळी त्या ठिकाणी आली, त्या जागेबाबत त्यांनी हक्क दाखवला, परंतु तो पुतळा उभारण्याबाबत त्यांची काही विरोध नाही. पण उर्वरित जी जागा आहे ती आमची आडाची जागा आहे आणि ती आरक्षित करून द्यावी, आम्हाला सुरक्षित करून द्यावी. तिथं कुठल्याही प्रकारचं बांधकाम पंचायतीनं किंवा शिवभक्तांनी करू नये अशी त्यांची भूमिका होती. यामध्ये गावातील सर्व प्रतिष्ठित
गावचे प्रमुख मंडळी, ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सर्व पदाधिकारी होते आणि त्यांनी ती भूमिका घेतली की बाबा ठीक आहे, जो पुतळा झालाय तो तसाच असू द्यात आणि यामध्ये इथून पुढे ज्या परमिशन आहेत त्या घ्याव्यात आणि तदनंतर मग बाकी काय अडचणी येतील त्यावर आपण मात करू. पण सध्या तुम्ही कुठल्याही परिस्थितीत पुतळा काढू नये. जी मागासवर्गीय समाजाची जी जागा आहे ती आरक्षित करून तिथं वॉल कंपाऊंड पंचायतीनं करून देण्याबाबत उपसरपंचही बोलले आणि त्यामध्ये चर्चांती असा निर्णय झाला की बाबा परवानगी आम्ही घेतो, परंतु आता जर ते काढलं तर गावामध्ये असणारे तरुण वर्ग आहे, जे काही शिवभक्त आहेत ते शिवभक्त यामध्ये गावामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्यास प्रशासन जबाबदार राहील. या भूमिकेवर चर्चा झाल्यानंतर तिथून सर्व प्रशासनाचे अधिकारी आणि सर्व ग्रामस्थ तिथून आम्ही निघून आलो. पुतळा बसवल्यानंतर काय तणावपूर्ण स्थिती होती का? काय प्रकार घडल्यानंतर प्रशासन सगळं आलं? तणावपूर्ण भूमिका अजिबात नव्हती, परंतु जे शिवभक्त होते ते मोठ्या संख्येने तिथं होते. पुतळ्याचं उभारणी झाल्यानंतर त्याच्या चबुतऱ्याला खाली बेस व्यवस्थित करण्याबाबत त्यांची भूमिका सुरू झाली आणि यामध्ये आमच्या प्रशासनाची भूमिका एकच होती की शासन निर्णय 2017चा जो आहे त्याप्रमाणे 21 त्यामध्ये अटी शर्ती आहेत त्या तुम्ही पूर्ण करा आणि तदनंतरच तो पुतळा तिथं उभा राहा. सद्यस्थितीला सदरचा पुतळा सन्मानपूर्वक सगळ्यांना विनंती वजा सांगून तो सन्मानपूर्वक पंचायतीत न्यावा अशी भूमिका होती. यामध्ये कुठलीही तणाव निर्माण झालेला नाही. जर यामध्ये आपण प्रशासनाच्या वतीनं पुतळा काढण्याचा प्रयत्न केला असता तर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असतं अशी एकूण तिथलं चित्र ग्रामस्थांच्या परिस्थितीवर दिसून आलं किंवा ग्रामस्थ उपस्थित असणाऱ्या त्यांच्यावरून दिसून आलं. आता सध्या व्यवस्थित आहे, तणाव निवळला. आता तणाव निवळलेला आहे. वरिष्ठांनी काही सूचना दिल्याप्रमाणे या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण कमी झालेलं आहे. प्रकार घडला, काय घडलं? सकाळी पहाटे मुलांनी दुदंडीत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा केला. मुलांचा कोणताही हेतू नव्हता कुठल्याही समाजाचं किंवा काय कोणताही समाजाचा हेतू दुखवण्याचा प्रयत्न नव्हता. त्यामुळे काही अनुचित प्रकार इथं घडला नाही. सगळ्यांच्या सर्व गावांनी निर्णय घेऊन सगळ्यांच्या विचारसंमतीनं पुतळा व्यवस्थित उभा राहिलेला आहे. आज दुदंडी येथे शंभूतीर्थ काही अज्ञात युवकांनी म्हणण्यापेक्षा शंभू भक्तांनी आज रात्री संभाजी महाराजांची मूर्ती स्थापना केली आणि या ठिकाणी कोणत्याही समाजाचा या गोष्टीला विरोध नाही. सर्व दुदंडीतील समाजांनी एकत्र येऊन निर्णय घेतलेला आहे की या मूर्तीची स्थापना केलेली आहे त्या सर्व आम्ही मिळून काय असेल त्यांची काळजी मूर्तीची घ्यायला आम्ही तयार आहे आणि सगळी जबाबदारी दुदंडी गावच्या शंभू भक्तांनी घेतलेली आहे. जय शंभूराज. दुदंडी हे गाव सर्व धर्म समभाव मानणार दुदंडी गाव आहे आणि दुदंडी गावातील सर्व जनता छत्रपती शाहू महाराज तसेच महात्मा ज्योतिराव फुले तसेच करत आहे. आमच्या दुदंडी गावामध्ये शिवजयंती यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. त्याच पद्धतीनं दुदंडी गावात मुस्लिम समाजाचा उरूस ही मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो. त्याच पद्धतीनं अण्णाभाऊ साठे जयंती असेल किंवा आंबेडकर जयंती असेल मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आणि या उत्साहामध्ये सर्व धर्मातील सर्व जाती धर्मातील युवक असतील नागरिक असतील सर्वजण सहभाग घेतात. काल अज्ञात छत्रपती संभाजी महाराज प्रेमींनी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवला आणि बौद्ध समाजातील किंवा हिंदू बांधवातील तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण जेके बापू जाधव असतील किंवा शिवाजीराव नाना मगर पाटील असतील आणि तसेच प्रशासन विभाग DYSP असतील किंवा PSI असतील तहसीलदार असतील आणि सर्व प्रशासन विभाग यांनी आम्ही सर्वजण बसून या ठिकाणी ह्या मूर्तीच्या ठिकाणी जागेचा तोडगा काढून एक समाधानकारक सर्वांना बौद्ध समाजातील नागरिक असतील किंवा हिंदू मराठा बांधव असतील या सगळ्यांचा गैरसमज दूर करून ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी केलेली आहे आणि जेणेकरून उद्या भविष्यात
या मूर्तीची विटंबना होऊ नये यामध्ये सर्वांची आमची जबाबदारी राहील. या ठिकाणी एवढंच या ठिकाणी बोलतो. दुधंडीवरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.